नमस्कार. आपण आज गणराज्य हा शब्द समजून घेणार आहेत. गणराज्याच्या विरुद्ध व्यवस्था आहे राजेशाही व्यवस्था. हां, राजेशाहीच्या विरुद्ध व्यवस्था आहे गणराज्य. बघा, गणराज्यामध्ये अ, सत्ता ही निवडणुकीद्वारे मिळते आणि राजेशाहीमध्ये सत्ता ही वारसा हक्काने मिळते. हां, म्हणजे वारसा हक्काने म्हणजे कसं, की पूर्वीच्या काळामध्ये राजाचा मुलगाच राजा व्हायचा. तो चांगला असो, तो वाईट असो, तो व्यसनी असो, हां, त्याचं वर्तन कसंही असो. आपल्याकडे चॉईस नव्हतं किंवा तो जसं आता दर 5 वर्षानंतर आपल्याकडे प्रचारासाठी वेगवेगळे उमेदवार येतात, फॉर्म भरतात. आपल्याला सांगतात, की आम्हाला निवडून द्या, मत द्या. असं काही तो सांगायला यायचं नाही, कारण त्याला ती गरजच नव्हती. कारण का, की तो राणीच्या पोटातून जन्माला आला. राजाचा मुलगा, राजा-राणीचा तो जो मुलगा असायचा, तो त्यावेळेला काय म्हणतात, राजा व्हायचा. आणि मग त्याला चूक आणि बरोबर बोलण्याचा कोणालाही अधिकार नसायचा, हिंमत नसायची. त्याच्या व्यवस्थेच्या विरोधात कोणालाही काहीतरी तुम्ही उपोषणाला बसू शकत होते का? तर अजिबात नाही. त्याने जे काही चूक बरोबर निर्णय घेतले, त्याच्या विरोधात बोलण्याचा अधिकार नव्हता. त्याच्या विरोधात तुम्हाला उपोषण करण्याचा अधिकार नव्हता. आंदोलन करण्याचा अधिकार नव्हता. राजाने जे सांगितलं ते सर्वच सत्य असं मानून तुम्हाला चालावं लागायचं. ना? आता मात्र तसं नाही. आपल्याकडे गणराज्य पद्धती. गणराज्य पद्धती म्हणजे काय, की मतप्रक्रियेतनं सत्ता येते. मग आणि मत कोण देतं? तर जनता देतं. आलं का लक्षात? हां. मत कोण देतं? तर जनता देतं, लोकं देतात. कोणती लोकं? ह्या देशातली सर्व जातीची, सर्व धर्माची, सर्व पंथाची, सर्व लिंगाची, हां, सर्व प्रकारची माणसं मतप्रक्रियेमध्ये जे 18 वर्षाच्या पूर्ण झालेले आहेत, ते सर्व लोकं मतदान करतात. हां, आणि म्हणून मग आपल्याकडे गणराज्य पद्धती असल्यामुळे प्रत्येक 5 वर्षानंतर निवडणुका होतात आणि त्या निवडणुकांमध्ये आपल्यापर्यंत प्रतिनिधी येतात. ते काय-काय करणार आहेत आपल्याला ते सांगतात आणि आपण मत देतो. आलं का लक्षात? अशा पद्धतीने निवड प्रक्रिया होते. म्हणजे आमदाराचाच मुलगा आमदार होईल असं घडत नाही. काही जण मला असं म्हटले होते एका ट्रेनिंगमध्ये, की आता तर घडतं ना, आमदाराचाच मुलगा आमदार होतो, खासदाराचाच मुलगा खासदार होतो, मंत्र्याचाच मुलगा मंत्री होतो. पण मात्र आमदाराचा मुलगा आमदार जरी झाला, तरी त्याला निवडणूक प्रक्रियेला सामोरे जावं लागतं. आलं का लक्षात? म्हणजे आमदाराचा मुलगा आमदार होतो, पण मात्र त्याला उमेदवारीसाठी फॉर्म भरणं आणि तुमच्याकडे तो काय-काय करणार आहे हे सांगायला येणं, हे गृहीत आहे. आलं का लक्षात? म्हणजे आमदाराने ठरवलं, की आता 5 वर्ष माझी सत्ता होती आणि आता माझा मुलगा सत्ता भोगेल. असं चालणार नाही. असं तो करू शकत नाही. का? कारण आपल्या देशाच्या संविधानामध्ये ती तरतूद अजिबात नाही. आमदार त्याच्या मुलाला किती म्हणजे चांगला वाईट काही का असेना, पण आमदार त्याच्या मुलाला आमदार डायरेक्ट करू शकत नाही. लोकांच्या परवानगीशिवाय. बघा केवढी मोठी लोकशाही आहे आपली. आपल्या देशामधली जे संविधान आहे, संविधानाने केवढा विचार केलेला आहे. हां, नाहीतर एखादा आमदार किंवा एखादा खासदार किंवा मंत्री असं म्हणू शकतो ना, चला आता माझं मंत्रिपद संपलं, आता माझा मुलगा मंत्रिपद भोगेल. माझा खासदारकीचा कार्यकाळ संपला, आता माझा मुलगा किंवा मुलगी खासदार होईल. माझा आमदारकीचा कार्यकाळ संपला, आता माझा मुलगा किंवा मुलगी आमदार होईल. असं तो आमदार कितीही श्रीमंत असला तरी तो डिक्लेअर करू शकत नाही. कारण आपल्या संविधानामध्ये जी लोकशाही प्रक्रिया आहे, जी गणराज्य पद्धती आहे, ती असं सांगते, की तुम्हाला सत्ता मिळेल ती निवडणुकी प्रक्रियेच्या द्वारेच. त्या पलीकडे तुम्हाला सत्ता मिळणार नाही. मग जर एखाद्या आमदाराच्या मुलाला आमदार व्हायचं असेल, तर तो आमदार त्याला आमदार करू शकत नाही. तर लोकांकडे त्याला उमेदवारी अर्ज भरावा लागेल, लोकांकडे जावं लागेल, लोकांना सांगावं लागेल आणि तेव्हा तो आमदार होईल. आता ही एकूणच सर्वात मोठी असलेली लोकशाही प्रक्रिया आपण आपल्या मतांचा दुरुपयोग करायला लागलो म्हणून पोकळ होत चाललेली. आतून ती पोखरली जाते आणि त्याला कारणीभूत आहे आपल्या मनामध्ये निर्माण होणारा लोभ. लोभच म्हणेल मी, गरज नाही. कारण असं कोणीच नाहीये की ज्याला 2,000 रुपये नाही मिळाले तर तो
मरून जाईल किंवा त्याला खायलाच भेटणार नाही किंवा ज्याची फॅमिली उद्ध्वस्त होऊन जाईल आणि 2000 त्याचं लई कल्याण होऊन जाईल, असं कोणीही नाही. पण मात्र नेते भ्रष्टाचार करतात म्हणून आम्हाला पण पैसे घ्यायला काय हरकत आहे, हा जो मूर्खासारखा विचार आहे हा आपल्याला पैसे घ्यायला भाग पाडतो. सर्वात मोठी आपल्या देशाची लोकशाही आहे, गणराज्य पद्धती आहे, राजेशाही पद्धत नाही आहे. पण मात्र अशाच पद्धतीने जर आपण आपल्या मतांचा गैरवापर दुरुपयोग करत राहिलो, पैसे घेऊन मतदान करत राहिलो, तर हळूहळू संविधान आतून पोकळ होईल. संविधान असेल पण मात्र ते नसल्यासारखं होऊन जाईल. का? कारण आपण आपली कर्तव्य नीट न बजावल्यामुळे. मी कुठल्याही राजकीय नेत्याला बोलणार नाही, कारण प्रथम जबाबदारी नागरिकांची. आपण जे गेल्या 4 दिवसापासून म्हणतोय ना की आम्हाला भारत कसा घडवायचा आहे, संविधानाने काय म्हटलंय की भारत कसा घडवायचा आहे, कोणाला घडवायचा आहे, भारतात राहणाऱ्या जनतेला घडवायचा आहे. भारतात राहणारी जनता म्हणजे कोण? सर्व भारतीय, हिंदू नाही, मुस्लिम नाही, ख्रिश्चन नाही, वेगळ्या पंथाचे नाही, फक्त स्त्रियांना नाही किंवा फक्त पुरुषांना नाही, तर सर्व भारतीय लोक संविधानाची उद्देशिका म्हणताना ही शपथ घेतात की आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवाद धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवणार. आपण घडवणार आहे. आणि कोणासाठी घडवणार आहे? तर आपल्यासाठी घडवणार आहे. विचार करून बघा की जर तुमच्याकडे मताचा अधिकारच नसता तर तुम्हाला विचारायला कोणी आलं असतं का? किमान दर 5 वर्षानंतर तुम्हाला विचारायला येतात. संविधानाने तुम्हाला नुसता मताचा अधिकार नाही दिलेला आहे, तर तुमच्याकडून चुकीचा प्रतिनिधी निवडला गेला तर त्याला सत्तेवरून खाली घेण्याचा पण अधिकार तुम्हाला संविधानाने दिलेला आहे. तुम्हाला म्हणजे आपल्याला सर्वांना. तुम्ही त्याच्या विरोधात बोलू शकतात, तुम्ही त्याच्या विरोधात लढू शकतात, तुम्ही आंदोलन करू शकतात, तुम्ही भाषणं करू शकतात, तुम्ही उपोषण करू शकतात, तुम्ही मूक मोर्चे काढू शकतात, आणि ते कुठलंही सरकार असो. नुसतं विरोधी पक्षाचे कुठले तरी लोकच काय म्हणतो आपण त्याला, विरोधी पक्ष म्हणजे तेच विरोध करतात असं नसतं बरं का. तर जनताने देखील चूक असेल त्या ठिकाणी विरोध केला पाहिजे आणि जे बरोबर असेल ते आनंदाने स्वीकारलं पाहिजे. तर हे लक्षात घ्या. आजचा आपण जे व्यवस्थेतला हा एक भाग समजून घेतला की आम्ही भारताचे लोक सार्वभौम समाजवाद धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवणार. आणि किती महत्त्वाचं आहे गणराज्य? कारण लोकांच्या हातात सत्ता आहे, लोक सत्ता देतात. आमदार परस्पर त्याच्या मुलाला सत्ता देऊ शकत नाही. आणि आमदाराचाच मुलगा आमदार होत असेल तर त्याचं कारण असं आहे की आमदाराकडे जे पैसे असतात, खासदाराकडे जे पैसे असतात, त्या पैशांच्या जीवावर तो निवडणूक लढतो आणि आपण पैशांच्या आधारावर त्याला निवडून देतो. लोकप्रतिनिधी म्हणून जर एखादा गरीब व्यक्ती पण उभा राहिला ना तर तो सेवा करणारा असला पाहिजे, त्याला समज असली पाहिजे, त्याला देशाचे धोरणात्मक निर्णय घेता आले पाहिजेत, त्याला देशातले प्रश्न समजले पाहिजेत, त्याला देशाची एकात्मता टिकवता आली पाहिजे. त्याच्याकडे पैसा नसले तरी पण चालतं. कारण पैसा, आता माझ्याकडे पैसा नाही आहे पण मला कुठं माझे घर आणि शेत विकून देश चालवायचा आहे. पैसे तर लोकांचेच आहेत, मतं तुमची, देश चालवण्यासाठीचा पैसा तुमचा. मग प्रतिनिधी का तुम्हाला श्रीमंत पाहिजे? काय होतं 5,000 रुपयात 2,000 रुपयात काय होतं? हा प्रश्न विचारा. आणि जर संविधान आतून हळूहळू खरंच पोकळ ज्या दिशेने होतंय, ज्या पद्धतीने चाललंय, हे आपल्यासाठी सर्वात मोठी धोक्याची घंटा आहे. आपली मुलं, येणारी पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही जर आपण आपलं वर्तन बदलवलं नाही. जर ह्या संविधानाला धक्का लागला तर आपली पुढची पिढी आपल्याला दोष देईल की तुम्ही हे तुमच्या छोट्याशा लोभापायी तुम्ही काय केलं. त्याच्यामुळे लोभावर थोडंसं नियंत्रण मिळवा.
नेते भ्रष्टाचार करतात म्हणून आम्हीही करू, हा मूर्खपणाचा निर्णय सोडा आणि ही संविधानाच्या उद्देशिकेमधले भारत कसा घडवायचा आहे ते समजून घ्या. आणि हा भारत का घडवायचा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा ज्यांनी संविधान लिहिलं, जे सगळे कमिटीमध्ये होते त्यांनी ते सांगतायत म्हणून नाही, तर हे शब्द आपल्या जगण्याशी संबंधित आहेत, म्हणून असा भारत घडवायचा आहे. आपल्या व्यक्ती म्हणूनच्या प्रतिष्ठेशी संबंधित आहेत, आपल्या स्वातंत्र्याशी संबंधित आहेत. हे प्रत्येक शब्द प्रचंड ताकदीचे आहेत. आणि आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण असा भारत घडवला तर मग आपल्याला काय काय मिळतं ते जरा समजून घेऊ आणि आपण पूर्ण उद्देशिकेचा अर्थ समजून घेऊ. तुम्हाला काही वाटलं तर मला कमेंट्सद्वारे कळवत राहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांकडे पाठवा, जेणेकरून लोक ऐकतील आणि काय चूक बरोबर ते ठरवतील. थँक्यू.